सशस्त्र लढा देऊन प्रस्थापित व्यवस्था उलथवून लावण्याची आणि क्रांतीची भाषा करणारे नक्षलवादी आता शस्त्रसंधीची भाषा करत आहेत। नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या एका सदस्याने सरकारकडे शांततेचा प्रस्ताव दिलाय। एक पत्रक काढून शस्त्रसंधीचा अप्रत्यक्ष नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने पुढे केल्याचं दिसून येत आहे। यामागचं नेमकं कारण काय, यामागे नक्षलवाद्यांची काही खेळी असू शकते का, जाणून घेऊया। आम्ही लोकहितासाठी चर्चेला तयार। आम्ही सकारात्मक वातावरण निर्मितीचा सरकार समोर प्रस्ताव ठेवतोय। केंद्र, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा सरकारनं ऑपरेशन थांबवावं। ही शांततेची भाषा आहे रक्ताचा सडा पाडणाऱ्या नक्षलवाद्यांची। ही मागणी नक्षलवाद्यांचा प्रवक्ता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनूनं प्रसिद्धी पत्रकातून केली आहे। नेहमी बंदुकीच्या नळीतून सशस्त्र क्रांतीची भाषा करणारे माओवादी सध्या अचानकच शस्त्रसंधीची भाषा का करू लागले आहे असा प्रश्न सर्वांना पडणं स्वाभाविक आहे। त्यामागच्या अनेक संभाव्य कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यात केंद्रीय सुरक्षा दल आणि वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांनी माओवाद्यांना मोठं नुकसान पोहोचवलं आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये नक्षलग्रस्त भागात महाराष्ट्र तसंच छत्तीसगडच्या सुरक्षा दलांनी मोठमोठी ऑपरेशन्स करून अनेक नक्षलवाद्यांना यमसदनी धाडलं। तसंच मोठ्या संख्येनं नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे। सुरक्षा यंत्रणा ॲक्शन मोडवर असल्यानं नक्षलवाद्यांनी शस्त्रसंधीची भाषा सुरू केली आहे। तरीही यात काहीतरी काळबेरं असू शकतं अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। मधल्या 2 वर्षांमध्ये केंद्र सरकारनी जी काही रणनीती आखली आणि ज्या प्रकारे केंद्र सरकारच्या पुढाकारांनी आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा या राज्यांच्या सहकारातून ज्या प्रकारचे अभियान माओवाद्यांच्या विरोधात खास करून जंगल व्याप्त भागात राबवले गेलेले आहे, त्याच्यात अतिशय स्पष्ट लक्षात येतं की त्यांनी मोठ्या प्रमाणात ते माघारलेले आहेत। त्यांची मोठ्या प्रमाणात कॅडरची हानी झालेली आहे। प्लाटून कंपनीच्या कंपनीपर्यंत क्षतिग्रस्त झालेले आहेत। याआधी अनेकदा शस्त्रसंधी करण्यात आली होती। तो इतिहास काय सांगतोय यावर एक नजर टाकूया। ऑक्टोबर 2004 मध्ये नक्षलवादी आणि तत्कालीन आंध्र सरकारमध्ये शस्त्रसंधी झाली होती। 15 ऑक्टोबर 2004 पासून काही दिवस झालेली चर्चा तोडग्याविना निघाली। शस्त्रसंधी काळात नक्षलींनी जंगलात आपलं वर्चस्व वाढवलं। एका भागातील आपलं केडर दुसऱ्या भागात हलवलं। लॉजिस्टिक यंत्रणा मजबूत करून नक्षलींकडून आवश्यक साधनांची जमवाजमव करण्यात आली। शहरी नक्षलवादाकरता कडवट डाव्या विचारसरणीचे बुद्धिजीवी जोडले गेले। शहरी भागात तरुणांना आकर्षित करण्यासाठी कवी गदर आणि इतर कलावंतांचा खुबीनं वापर करण्यात आला। एकीकडे शस्त्रसंधीच्या या प्रयत्नांची ही चर्चा सुरू असताना LTTE या श्रीलंकेतील दहशतवादी संघटनेचं अनुकरणही नक्षलवाद्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। LTTEने श्रीलंकेत मोठं नुकसान झाल्यावर एक पाऊल मागे घेतल्याचा बहाणा केला, शस्त्रसंधी केली आणि त्याच वेळी जागतिक पातळीवरील जहाल अतिरेकी संघटनांसोबत संधान साधून वार केल्याचा इतिहास आहे। नक्षलवाद्यांचाही असाच डाव असण्याची शक्यता व्यक्त होते। पी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना आणि माओवाद्यांविरोधात ऑपरेशन ग्रीन हंट जोरात राबवलं जात असतानाही काही सामाजिक कार्यकर्त्यांना पुढं करून माओवाद्यांनी चर्चेचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता। मात्र तेव्हा केंद्र सरकारने त्याकडे फारसं लक्ष घातलं नव्हतं। तर त्याच्या पूर्वी म्हणजेच 2004 मध्ये माओवाद्यांनी तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारसमोर चर्चेचा प्रस्ताव मांडला होता। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष घातलं होतं आणि त्यामुळे माओवादी आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये टेबलावर बसून चर्चाही झालेली होती। मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर कुठलाही निष्कर्ष निघू शकला नव्हता। मात्र त्या शस्त्रसंधीच्या काळाचा वापर माओवाद्यांनी स्वतःला पुन्हा सशक्त बनवण्यासाठी खुबीने केला होता। टाइम बार्गेन करण्याची माओवाद्यांची ही नेहमीचीच पॉलिसी राहिलेली आहे। आंध्र प्रदेश सरकार आणि माओवाद्यांची केंद्रीय समिती याच्यात जेव्हा युद्धबंदीची चर्चा चालू झाली आणि त्या काळातही हीच मागणी होती की कॅम्प वाढवू नका आणि पोलिसांची ॲक्शन थांबवा, त्या काळात अंडरग्राऊंड माओइस्ट मोठ्या कॅडरची मूव्हमेंट झाली। जेव्हा आपण मार खातो तेव्हा आपण मेलेला साप असल्याचं ढोंग निर्माण करायचं आणि परत रिग्रुपिंग करायचं, ही त्यांची जुनीच पॉलिसी आहे। आज त्यांच्या दुर्दैवाने एक अर्बन केडर त्यांच्याकडे खूपशे नाहीत।
येणाऱ्या काळात गडचिरोली आणि छत्तीसगडच्या अबुजमाडच्या जंगलात तेंदूपत्ता आणि बांबू कापणीची कामं सुरू होतील. पूर्वी ही कामं करणाऱ्या कंत्राटदारांकडून नक्षली लाखोंची खंडणी गोळा करायचे. गेल्या काही वर्षात ही बंद झालेली आर्थिक रसद पुन्हा सुरू होण्यासाठी शस्त्रसंधी हा या काळातील एक बहाणा असू शकतो, अशी ही शंका तज्ज्ञांना येते. त्यामुळे नक्षलींशी दोन हात करणारे पोलीस अधिकारी या शस्त्रसंधीच्या विरोधात आहेत. माओवाद्यांच्या शस्त्रसंधीच्या या प्रस्तावासंदर्भात एबीपी माझाने माओवादाशी अनेक दशकं लढण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या सर्वांनी सरकारने या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाकडे मुळीच लक्ष घालू नये असंच मत व्यक्त केलं. कारण माओवादी त्यांच्या हातातले मोजके हत्यार शस्त्रसंधीच्या नावाखाली समोर ठेवण्याचा सोंग करतील. मात्र अजूनही अबुजमाडसारख्या त्यांच्या बालेकिल्ल्यात माओवाद्यांकडे मोठे शस्त्र शिल्लक आहेत आणि भविष्यात त्यांचा वापर पोलीस आणि सुरक्षा दलांवर घातक हल्ले करण्यासाठी होऊ शकते असं पोलीस अधिकाऱ्यांना वाटतंय. त्यामुळे केंद्र सरकार आणि माओवाद ग्रसित राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय करतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.